दिसायला सुंदर असलेल्या बायकोचा नवऱ्याने खून का केला? कारण ऐकूनच हादरून जाल. चारित्र्याच्या संशयावरून खुनाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस बऱ्याच प्रमाणामध्ये वाढ होत चालली आहे. नुकतीच पुणे जिल्ह्यामधील एका खेडेगावामध्ये अशीच एक घटना घडली. आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा गळा दाबला, तिचा निर्गुण खून केला. पण तिने स्वतःहून गळफास घेऊन आत्महत्या केली असा बनाव केला आणि स्वतः जुन्नर पोलीस स्टेशनला जाऊन खोटी माहिती दिली. पण पोलिसांच्या अनुभवी नजरेतून खरा प्रकार सुटला नाही. पोलिसांनी कसून चौकशी करत त्याला बेड्या ठोकल्या. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. नेमगाव तर्फे म्हाळुंगे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे येथील नवनाथ बाजीराव पारखे आपले आई भाऊ यांच्यासह राहत होते. त्याचा शेती हाच व्यवसाय होता. त्याचे साधारणपणे 17 वर्षांपूर्वी बल्लाळवाडी, तालुका जुन्नर येथे राहणाऱ्या वसंत पवार यांची कन्या रुपाली बरोबर लग्न झाले होते. रुपाली चांगल्या कुटुंबामध्ये वाढलेली मुलगी. त्यांच्या घरी शेती होते. तिचे वडील, भाऊ सगळे कष्टाळू कुटुंब होते. नवनाथ आणि रुपाली यांचा संसार गाडा सुरू झाला होता. रुपालीने नवनाथच्या बरोबरीने शेतामध्ये काम करण्यासाठी सुरुवात केली होती. एकंदरीत त्यांचा सुखाचा संसार गाडा सुरू झाला होता. रुपालीने 2 सुंदर मुलांना जन्म दिला. त्यामध्ये तिच्या मुलीचे नाव ईश्वरी तर मुलाचे नाव वेदांत असे ठेवण्यात आले. दोन्ही मुले शाळेमध्ये चांगली हुशार होती. ती मुलं आईबरोबर कधीकधी सुट्टीच्या वेळेस मामाच्या गावी बल्लाळवाडीला येत असत. अथवा रुपालीचे भाऊ, वडील, बहीण हे रुपालीकडे अधूनमधून घेऊन चक्कर मारत असायचे. रुपाली आपल्या दोन्ही मुलांची खूप काळजी घ्यायची. नवनाथला मात्र थोडेसे दारूचे व्यसन जडलेले होते. तो अधूनमधून मित्रांच्या सोबत जाऊन दारूच्या पार्ट्या करत असायचा आणि नंतर घरी येत असायचा. मग नवनाथ घरी आल्यावर रुपालीसोबत किरकोळ कारणावरून भांडण होत असायचे. रुपालीची मुले हळूहळू मोठी होऊ लागली. त्यामुळे रुपाली नवनाथला म्हणायची की आता आपली मुले मोठी झाली आहेत, तुम्ही मुलांचा तरी विचार करा, तुम्ही दारू बंद करा, आपल्या शेतजमिनीकडे लक्ष द्या असे म्हणायचे. रुपाली आपल्या माहेरी आली की ते आपल्या आई, वडील, भाऊ यांच्याकडे नवनाथबद्दल तक्रार करायची. आता नवराचे दारूचे सवंगडी दिवसेंदिवस वाढत चाललेले होते. मग बऱ्याचदा रुपाली उशीर झाला की नवनाथला घरी बोलावं लागल्यामुळे नवनाथचे मित्रमंडळी नवनाथला रुपालीबद्दल एकाचे 2 सांगून सतत चिडवत असायचे. कारण रुपाली दिसायला सुंदर असल्याने नवनाथ तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचा. तुझे वागणे खराब आहे असे म्हणून तिला शिवीगाळ आणि मारहाण करू लागला. त्याबाबतची सगळी माहिती रुपालीने आपल्या वडील आणि भावाला सांगितल्यामुळे त्या दोघांच्या भांडणाला कंटाळून त्या लोकांनी नवनाथ आणि रुपाली यांना बल्लाळवाडी गावी आणले. साधारणपणे रुपालीच्या आई वडिलांनी बघून दिलेल्या खोलीमध्ये ते 10 वर्ष राहिले. तरी पण त्या दोघांच्यामध्ये ऐन कारणावरून भांडणे होत होते. असाच काहीसा कालावधी निघून गेल्यावर त्याच्या सततच्या भांडणाला ती कंटाळलेली होते. त्या दोघांनाही रुपालीच्या भाऊ आणि वडिलांनी त्याच्या घराचे बांधकाम करायचे असल्याने त्यांच्या गावी नेमगाव तर्फे म्हाळुंगे येथे पाठवले. नवनाथ हा कोणत्याही कारणावरून रुपालीवर संशय घ्यायचा. रुपाली आपला भाऊ, वडील, बहीण, मामा यांच्याशी फोनवर बोलली तरी तो तिच्यावर संशयी नजरेने बघून तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ करत मारहाण करत असायचा. नवनाथ आपल्या गावी आला तरी तो रुपालीवर संशय घेण्याचा काही कमी झाला नव्हता. रुपाली त्याला म्हणायची, अहो आता आपली मुलं मोठी झाली आहेत, तुम्ही त्यांच्यासमोर मला शिवीगाळ कशाला करता? त्यांना किती वाईट वाटते. रुपाली दिसायला सुंदर असल्यामुळे तो तिच्या चारित्र्यावर रोज संशय घ्यायचा आणि दारू पिण्यास बसला की मग पुन्हा नवनाथ बेभान व्हायचा आणि मग रुपालीच्या अंगावर धावून मारहाण करायचा, शिवीगाळ करायचा. नुकतेच 1 महिन्यापूर्वी रुपाली नवनाथच्या मारहाणीला आणि छळाला कंटाळून आपल्या माहेरी निघून गेले होते. तेव्हा तिने पुन्हा आपल्या भावांना सांगितले की नवनाथ आम्ही तेथून गेल्यापासून रोज दारू पिऊन आला की मारहाण आणि शिवीगाळ करतो, माझ्या चारित्र्यावर संशय घेतो, मला कायमची संपवण्याची भाषा करतो. नवनाथच्या वागण्या बोलण्यात
काहीच फरक पडत नव्हता. त्याच्या डोक्यामध्ये मात्र रुपाली ही वाईट चालीची वागते एवढंच होतं. यावर्षी रुपाली आणि नवनाथ यांनी आपल्या शेतामध्ये कांद्याचे पीक घेतलेले होते. त्या कांद्याच्या पिकाचेही चांगले पैसे आलेले होते. त्यामधील काही कांदा विकून थोड्याफार पिशव्या घरी ठेवल्या होत्या. रुपाली साधारणपणे 1 महिनाभर आपल्या माहेरीच राहिलेले होते. नवनाथने तिला मारझोड केल्याने तिने आपला माहेरचा रस्ता धरलेला होता. असाच महिन्याभराचा कालावधी निघून गेला. दरम्यान रुपाली तिचे कल्याण जिल्हा ठाणे येथे राहणाऱ्या मामा लक्ष्मण नवले यांच्याकडे गेले होते. तेथे 4-5 दिवस राहून दिनांक 16 मे 2026 रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास आलेले होते. रुपाली ही घोडेगाव फाटा येथे उतरल्यानंतर तिने नवनाथला फोन केला आणि म्हणाली, मी घोडेगाव फाटा येथे आले आहे, मला घेण्यासाठी या. त्यावेळी नवनाथ तिला घेण्यासाठी घोडेगाव फाटा येथे मोटरसायकलवरून आला. रुपालीला नेमगाव तर्फे म्हाळुंगे येथे घेऊन आला. त्यानंतर ते दोघेही त्यांच्या शेतातील धामणखेळ शिवारातील जनावरांच्या गोठ्यात दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास गेले. तिथे गेल्यावर ते दोघे एकमेकांशी गप्पा मारू लागले. तेवढ्यात रुपाली त्याला म्हणाली, माझे सोन्याचे दागिने आणि बँकेचे पासबुक मला द्या. त्यावेळी नवनाथ तिच्यावर खूप चिडला. त्याने दोन्ही गोष्टी देण्यास नकार दिल्यामुळे त्या दोघांच्यामध्ये कडाक्याचे भांडण सुरू झाले. त्यावेळी रुपाली चिडून नवनाथला म्हणाली की तुझ्यासारखे 56 पाहिले आहेत, तू माझे डाक आणि बँकेचे पासबुक कसे देत नाहीस तेच बघते. नवनाथला रुपालीच्या या बोलण्याचा खूप राग आला. नवनाथने तिला रागाच्या भरात गोट्यात खाली पाडले. खाली पाडून तिचा दोन्ही हाताने गळा दाबल्यामुळे ती तडफडू लागली. काही क्षणात ती निश्चित पडली. त्यानंतर नवनाथने तिच्या गळ्यात लाल रंगाचे जनावर बांधण्याचे दावे बांधले आणि तिला लोखंडी पाईपला लटकवले. रुपालीनेच गळफास घेतला असा बनाव करून तो पोलीस ठाण्यात गेला. नवनाथने जाऊन जुन्नर पोलीस स्टेशन येथील ठाणे अंमलदारांना माझ्या पत्नीने फास घेतला असल्याचे सांगून खोटं बोलू लागला. परंतु त्याच्या बोलण्यामध्येच बेबनाव वाटू लागल्याने जुन्नर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण अवचरे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद कटगुळ यांनी घटनास्थळाची जाऊन बारकाईने पाहणी केली. नवनाथकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. ही माहिती रुपालीच्या नातेवाईकांना कळवण्यात आली. मग रुपालीचा भाऊ, वडील सगळेजण जुन्नर पोलीस स्टेशनला आले. तेथील डेड हाऊसमध्ये जाऊन रुपालीचा मृतदेह पाहिला. रुपालीचा भाऊ विलास वसंत पवार राहणार बल्लाळवाडी तालुका जुन्नर याची रितसर नवनाथ विरुद्ध खुनाच्या गुन्ह्याची फिर्याद नोंदवली. त्यानुसार जुन्नर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 143/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1) 238 प्रमाणे गुन्हा नोंदवला. त्यानंतर लागलीच नवनाथ याला अटक करून ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी गुन्ह्यात वापरण्यात आलेले कपडे आणि दोरी जप्त करण्यात आले. तोपर्यंत घटनास्थळी जुन्नर विभागाचे DYSP धनंजय पाटील यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. या गुन्ह्याचा अधिक तपास पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने हा तपास पूर्ण केला.